मला सांगा, परिवर्तन घडवणार, बदल घडवणार? तुम्हाला विकास पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे, गुन्हेगारी मुक्त पुणे पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त पुणे पाहिजे, गुंडगिरी मुक्त पुणे पाहिजे. मग तुम्हाला काय करावं लागेल? 15 तारखेला धनुष्यबाण, महाराष्ट्राचा स्वाभिमान, धनुष्यबाण, बाळासाहेबांची शान, धनुष्यबाण, शिवसैनिकांची शान, धनुष्यबाण, आपल्या सगळ्यांची आन बाण आणि शान. धनुष्यबाणाला कोणी हलक्यात घेऊ नका. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या धनुष्यबाणाचं महत्व खूप आहे. आणि म्हणून हा बाळासाहेबांचा धनुष्यबाण. आणि म्हणूनच मी आपल्याला विनंती करायला आलोय. या ठिकाणी नाना भानगिरे वर काल दगडफेक कुठे झाला? नाना भानगिरेवर दगडफेक कोणीतरी भ्याड आला. अरे मर्दासारखे समोर या ना, दगड मारून काय पळून जाता? आणि आज शिवसेनेचा ढाण्यावाग दगडफेकीला घाबरणार नाही. हिम्मत असेल तर रिंगणात 2 हात करा, मग बघा शिवसैनिकाचा इंगा कसा असतो ते. आणि म्हणून ही पुण्याची संस्कृती नाही आहे. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. पुण्याचं कल्चर वेगळं आहे. हे दगडफेक आणि गुंडगिरीचं कल्चर पुण्याचं नाही आहे. पुणेकर सुज्ञ आहे. पुणेकर जनता, ते पुणेकर जनता ही याला संस्कृती आणि परंपरा पुण्याला लाभलेली आहे. आणि म्हणून असे प्रकार करून डाग दपटशा दादा करून निवडून येता येत नाही. त्याला काम करावं लागतं. इथं दंगे करायत, ते कामामध्ये दंगा करतात, काम करून दाखवतात, काम गली गलीमध्ये जातात, लोकांना मदत करतात. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आमचा प्रत्येक शिवसैनिक, आमचा प्रत्येक कार्यकर्ता कोविड मध्ये असो मदतीला धावून जातो, स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतो. पूर आला, महापूर आला, तिथं मदतीला जातो. कुठे आपत्ती आली, संकट आलं, तिथं धावून जातो. हा शिवसैनिक जो आहे, हा कार्यकर्ता सर्वसामान्य लोकांच्या गरजेला, मदतीला, सुखात दुःखात अडचणीत या ठिकाणी धावून जाणारा कार्यकर्ता. आणि म्हणून माझी विनंती आहे की ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. या निवडणुकीकडे एक वेगळ्या अपेक्षेने लोक पाहत आहेत. आणि म्हणून मी आपल्याला आणखी, मला पिंपरी चिंचवड करून 4 सभा मुंबईमध्ये आहे. मी आपल्याला एवढीच विनंती करतो की मी सांगितलं मगाशी की गुन्हेगारी मुक्तचा मी बोललोय, भ्रष्टाचार मुक्त बोललोय, झोपडपट्टी मुक्त पुणे शहर आपल्याला करायचं. एसआरए आणि म्हाडा या माध्यमातून पुनर्विकासाचे प्रकल्प आपल्याला राबवायचे आहेत ना. घर आपल्याला पाहिजे ना हक्काचं. आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेकडे गृहनिर्माण विभाग आहे, नगर विकास विभाग पण माझ्याकडे आहे. त्यामुळे हक्काचं घर, पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याशिवाय राहणार नाही. जुन्या वाड्यांचा विषय इकडे आहे, जुन्या वाड्यांचा पण विषय आहे. आणि म्हणून तो देखील आपण मार्गी लावू. पाण्याच्या मीटरचा काहीतरी विषय आहे का? पाण्याचे बिल येतो, मीटर पाण्याचे. लाडक्या बहिणी काय म्हणतात पाण्याच्या मीटर बद्दल? पाणी मीटर पाहिजे का नको? हा, मग तुम्हाला नको असेल ते आपण देऊ. आणि म्हणून मी सांगतो, पुण्याच्या विकासामध्ये शिवसेना सिंहाचा वाटा उचलल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला एवढीच विनंती आहे, येत्या 15 तारखेला आपण सगळ्यांनी त्या धनुष्यबाणा समोरचं बटन दाबा आणि या ठिकाणी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. आणि या पुणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा. या पुणे महापालिकेवर विकासाचा भगवा फडकवा. आणि या पुणेकरांना विकास काय असतो ते आपण दाखवू. कारण विकास, विकास आणि विकास हाच आपला मुद्दा आहे. आपला अजेंडा डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. लोकांचं जीवनमान सुधारवणं, ट्रॅफिक मुक्त करणं, भ्रष्टाचार मुक्त करणं, गुन्हेगारी मुक्त करणं,
गुंडगिरी करणं ही शिवसेनेचा ध्यास आहे, शिवसेनेची भूमिका आहे. आणि म्हणून 15 तारखेला धनुष्यबाणा समर्थ बटन दाबा आणि 16 तारखेला विजयाचे फटाके फोडायचे आहेत ना. 16 तारखेला विजयाचे फटाके फोडूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.